नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महाराष्ट्रासाठी एक अत्यंत खुश खबर आहे, अत्यंत खुश खबर. मी जेव्हा ही मला बातमी समजली, मी जेव्हा सगळ्या गोष्टीची माहिती काढली, तेव्हा म्हटलं कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रासाठी ही खुश खबर आहेच. आतापर्यंत सगळ्या गाड्यांच्या कंपन्या या देशामध्ये आहेत, त्या काम करतायत. इथं मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे. खास करून नरेंद्र मोदींच्या नंतर जो मेक इन इंडियाचा काही त्यांनी सगळा बोलबाला उडवला, म्हणजे पूर्वी चायनामध्ये एखादी वस्तू बनायची, फोन तिकडं बनायचे, सगळ्या गोष्टी तिकडं व्हायच्या आणि त्या डायरेक्ट इथे येऊन सेल व्हायच्या फक्त. म्हणजे दुकानदाराच्या हातात यायच्या आणि त्या आपल्याला मिळल्या जायच्या. या चेनमध्ये फक्त दुकानदार त्याला काय ते काम वगैरे मिळायचं आणि तिथली 4-5 लोक त्यांना सगळ्या गोष्टी व्हायच्या. नरेंद्र मोदींनी याच्या विरोधात सगळ्या गोष्टी केल्या आणि सांगितलं की तुमचं जे काय ते डबडा असेल ते इथं बनवावं लागेल. आणि त्याच्यामुळं इथं अनेक कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करायला लागल्या आणि इथल्या स्थानिकांना, भारतीयांना आपल्या सगळ्यात जास्त रोजगार मिळू लागले. कारण तुम्ही जर फोन घ्याल, आता आयफोनचं वगैरे पण तुम्ही बघता, बँगलोर वगैरे इकडे त्या टाटांसोबत त्यांनी सगळ्या गोष्टी करून ते त्यांचा प्लॅन्ट वगैरे आहे. बाकीच्या सगळ्या फोन्सचा, आपल्या गाड्यांचा घ्या, गाड्या देखील अनेक इथं मोठ्या मोठ्या कंपन्या इथं आहेत, इथं मॅन्युफॅक्चरिंग होते, इथं सगळ्या गोष्टी होत आहेत. कुठे ना कुठेतरी आपल्या देशामध्ये जॉब्स तयार होत आहेत. कारण आपल्या देशाची अगदी 150 करोड लोकसंख्या आहे. त्यातले अर्धी हे बांगलादेशी, पाकिस्तानी, इकडून तिकडून आलेली या ओलादी. त्यांना साला तर कुठून कसं शोधायचं तेच समजत नाही. आपल्या लोकांना सांगितलं तर त्यांना राग येतो, पोलिसांना सांगितलं तर पोलिसांना समजत नाही साला कुठून काय हुडकून काढावा. कारण सगळे आधार कार्ड वेगळे, सगळ्या गोष्टी ही वेगळी लोकं. त्यात आपली लोकसंख्या एवढी भयंकर वाढते आणि त्याच्यामुळं निर्माण होणारे नोकऱ्या, जॉब्स हे फार अपुरे पडत आहेत. आणि त्यातच एक बातमी आली की टेस्ला नावाची कंपनी, जी अमेरिकन कंपनी आहे, इलॉन मस्क यांची जी कंपनी आहे, जी इलेक्ट्रिक कार बनवते आणि एक नाव आहे. अनेक दिवसांपासून चर्चा होते. नरेंद्र मोदी जात आहेत, त्या इलॉन मस्कना भेटत आहेत, बाबा इकडे या, इथं काहीतरी बनवा, इथं काहीतरी करा. त्याच्यानंतर ते नाही म्हणतायत. मग इथं तुम्ही जर फक्त गाड्या विकाल तर आम्ही एवढा टॅक्स लावू, मग भारत सरकार त्यांना झापतं आहे. या सगळ्या गोष्टीतून आता कुठे ना कुठेतरी पहिलं पाऊल पडतं आहे असं वाटायला लागलं आहे. साताऱ्यातल्या शिरवळमध्ये असं प्राथमिक माहितींकडून किंवा या सगळ्या लोकांकडून कळतं की शिरवळमध्ये कुठेतरी जागा ते बघतायत MIDCमध्ये, जिथं त्यांच्या गाड्यांचे काही पार्ट्स असेंबल केले जातील, काही बनवले जातील. ते अजून काही एवढं अधिकृतरित्या त्यांनी सांगितलं नाही. पण टेस्ला कंपनी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येते आणि सातारा जिल्ह्यामध्ये आल्यामुळं निश्चित तिथल्या स्थानिकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना रोजगार मिळेल. मी हा व्हिडिओ का बनवतोय तुम्हालाही माहिती आहे. साताऱ्यात येणार आहे, शिरवळला येईल, कुठे येईल अजून तरी पत्ता नाही. पण बाबा बघतायत जागा, पहिली प्राथमिक माहिती जर मिळते आहे. मी बनवतो हा व्हिडिओ एवढ्यासाठी, आणि मला एवढ्यासाठीच फक्त हा व्हिडिओ बनवावा असा वाटला. टेस्ला कंपनी येते. आता ती काही छोटी मोठी कंपनी नाही आहे. ती आली मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये. निश्चितच आपल्या टाटा असतील, महिंद्रा असतील, या सगळ्या गाड्यांना, ते सुझुकी असतील, या सगळ्या गाड्यांना कॉम्पिटिशन होणार आहे. कारण इंडियन बायर्स किंवा आपल्या इथली लोकं हे काही तिकडचे ड्रायव्हरलेस गाड्या चालवणार नाही आहेत. त्यामुळे इथं आल्यानंतर त्यांच्याकडे डिझाईन्स बदलतील, सगळ्या गोष्टी इथल्या मार्केटला ते थोडंसं आत्मसात करतील आणि त्याच्यानुसार गाड्या बनवायला लागतील. पण हे सगळं करत असताना आज त्या क्षेत्रामध्ये लाखो जॉब्स तयार होऊ शकतात आणि होतील जर ती कंपनी आली तर. त्या सगळ्या गोष्टी घडत असताना फक्त तिथल्या स्थानिकांना, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना, महाराष्ट्रातल्या कोणत्याही राज्यातल्या मराठी माणसांना नोकरी मिळावी याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तिथले स्थानिक खासदार असतील, तिथले आमदार असतील, ही सगळी लोकं असतील किंवा आपल्या राज्यातले मंत्री असतील, यांनी काही ना काहीतरी करून आपल्या मराठी मुलांना सगळ्यात जास्तीत जास्त नोकऱ्या कशा लागतील हे बघावं. नाही तर टेस्ला अमेरिकेची इथं कामं करतायत, बाहेरची सगळी राज्यातली, आणि आपली पोरं नुसती ते तिकडे बघत बसतात. तिकडं लक्ष नाही त्यांचं, त्यांना समजत नाही नोकरी कुठे आहे, काय कुठे आहे. याकडे तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष द्यावं. तुमच्या मतदारसंघातनं आणायच प्रत्येकजण आपली आपली पोरं येचून आणि त्यांना टाका तिथं कामाला. पण आपली मराठीच मुलं तिथं असली पाहिजेत. आज मुंबई, पुणा, इकडं सगळीकडे फार मराठी लोकांवरती अन्याय होतो आहे. निश्चित मी काय त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात नाही आहे. भाषेचं मी सध्या घेत नाही, ते भाषेचं द्या सोडून. पण निश्चित काही ना काहीतरी आपल्या मुलांना कामामध्ये, नोकऱ्यांमध्ये डावललं जातं. या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, निश्चित पाहतो. त्यामुळं ही टेस्ला कंपनी येते. आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या मराठी पोरांना आपल्या तिथं काम मिळालं पाहिजे आणि बाहेरच्यांच्या आधी आपल्या मराठी पोरांना तिथं हाताला काम मिळेल ही एक माझी अपेक्षा आहे, माफक अपेक्षा आहे. आणि यासाठी मी एक छोटासा माझा प्रयत्न म्हणून जेव्हा कधी ही कंपनी येईल तेव्हा मी तिथल्या स्थानिक आमदार असो, कोणी असो, त्यांना मी माझ्या परीनं काहीतरी सांगण्याचं काम करणार आहे की आपल्या मराठी पोरांना तिथं घ्या. कारण पुणे MIDC असो, ते शिरवळ MIDC असो, सगळी बाहेरचे आहेत.
सगळे बाहेरचे स्थानिक फार आपला कमी आहे तिथं. आणि आपल्या देखील मुलांना, मराठी मुलांना माझं सांगणं आहे की बाबांनो, पडेल ते काम करायला शिका, पडेल ते करा. तुम्ही जर तुम्हाला नसेल करायचं, आपला एखादा मराठी माणूस तिथं लावा. एकमेकांना मोठं करण्यासाठी झगडा आणि एकमेकांना मोठं करा. जसे हे गुजराती मारवाडी एकमेकांच्या साहाय्यानं सगळी मोठी होतात, त्या पद्धतीनं मराठी माणसानं काम केलं पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच आपला मराठी माणूस मोठा होईल. नुसतं एकमेकांच्या कानाखाली मारून तुला भाषा येत नाही का, तुला हे येत नाही का, दादागिरी करून काही होणार नाही. मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, समजलं मला. हे फक्त एकमेकांविषयी द्वेष वाढवण्याचं काम आहे. हे भाषा येते का, तुला इथं मराठीतच बोललं पाहिजे, तुला किती भाषा येते ते सांगितलं नाहीस तू. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीतून बाहेर जा. आणि जर कशामध्ये मराठी माणसाला मोठं करायचं असेल, उद्योगधंद्यांमध्ये, नोकऱ्यांमध्ये एकमेकांना सहाय्य करून एकमेकांना पुढे घेऊन चला, तरच मराठी माणूस टिकेल आणि चांगला सक्षम होईल.